प्रत्येकाला म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांना ना ते एक इन्फ्लुएन्सर व्हायचं, सोशल मीडियामध्ये जायचं, ही एक क्रेज झालेली आहे असं मला वाटतंय. तर काय वाटतं त्याच्याबद्दल की एक पॉडकास्टर किंवा यूट्यूबर व्हावं का, हा एक बेसिक प्रश्न. कारण सगळ्यांना वाटत असतं ना, प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते आणि प्रत्येकाला वाटतं की हे काय ते कॅमेऱ्यासमोर नुसतं बसायचं, कोणाला तरी बोलायचं आणि प्रश्न विचारायचे. तर ते असं वाटतं बघणाऱ्याला एखाद्या वेळेस वाटत असेल, कारण आपल्याला ज्या प्रकारे कॉमेंट्स येतात त्या प्रकारे आपल्याला असं वाटतं नाही का. तर हे इतकं सोपं आहे का आणि हे करावं का असं? त्याचं उत्तर इतकं ब्लॅक अँड व्हाईट डेफिनेटली नाही नाहीच आहे. बरोबर. आणि मुळात जर प्रसिद्धीसाठी जर हे माध्यम वापरायचं असेल तर अवघड आहे. कारण आय डोंट थिंक पॉडकास्ट असेल, रील्स असतील किंवा तुम्ही काय अगदी व्लॉग्स जरी करत असाल किंवा तुम्ही डान्सवरती नाचत जरी असाल तर ते फक्त प्रसिद्धीसाठी करत असाल तर त्यात आय डोंट थिंक त्यातनं काही घडणार आहे. तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, तुम्हाला काहीतरी करायचं आहे, त्यातनं इंटेंट असलं पाहिजे, काहीतरी अंडरलाईंग इंटेंट असलं पाहिजे. अदरवाईज फॉर द सेक ऑफ पब्लिसिटी तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. कारण हे माध्यम तसं नाही आहे. ह्या माध्यमावरती म्हणजे कुठलंही म्हणजे यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, अगदी ट्विटरवरती तुम्ही फक्त कॉन्ट्रोवर्सी करायची म्हणून जर ट्विट करत असाल तुम्हाला नाही घेणार. तुमचं काहीतरी तुमच्या म्हणण्याला अर्थ पाहिजे, त्याला डेप्थ पाहिजे, तरच ते हे जाणार आहे. सो अल्टिमेटली अगदी समजा जरी अगदी डान्स करून रील्स करत असेल कोणी, कारण बऱ्याचदा हे बोललं तर ना हा काय रील्स करतो, अरे म्हणजे त्याच्या डान्सला त्याचा काहीतरी अभ्यास आहे. तो तुम्हाला का ती डान्सची स्टेप लक्षात राहते, ते 3 सेकंदात त्यांनी हुक केलं, त्याच्यामागे काहीतरी सायन्स आहे त्याचं. सो त्यानंतरच ते होते, असं उगाच नाही होत. सो यूट्यूबर व्हावं का किंवा इन्फ्लुएन्सर व्हावं, मुळात इन्फ्लुएन्सर हा शब्द मला वाटतं की ते बाय प्रोडक्ट असू शकतं. तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बनवू शकता. इन्फ्लुएन्सर होणार की नाही, इन्फ्लुएन्सर होणार की नाही, तुमचा इम्पॅक्ट किती आहे त्याच्यावरती ते ठरणार आहे. आर यू इन्फ्लुएन्सिंग इनफ टू बी एन इन्फ्लुएन्सर. सो ते त्या तुमच्या जर्नीच्या सक्सेसवरती ते डिपेंड करतं, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएटर व्हावं का, तर मला नाही वाटत हा ऑप्शन राहिला आहे आता. कॉन्टेंट क्रिएटर बनणं म्हणजे जरी तुम्ही काय छोटी कंपनी असाल, जरी तुम्ही एखादा ब्रँड असाल, जरी तुम्ही काय घरी बसून काहीतरी पिशव्या शिवणारी व्यक्ती असाल, पासून कुणीही असाल, तुम्हाला जर तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोचायचं आहे तर तुम्हाला ते पोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये उतरावं लागेल. म्हणजे का तुम्हाला आता इतके सारे मराठी ब्रँडसुद्धा किंवा इंटरनॅशनल ब्रँडसुद्धा सोशल मीडियावरती कॉन्टेंट करताना दिसतात. का तर लोकांपर्यंत पोचायचं असेल, सगळ्यांच्या हातात फोन आहे, सगळ्यांच्या हातात इंटरनेट आहे, जवळपास लोकांचे किमान एक तरी इंस्टाग्राम अकाउंट आहेत. म्हणजे 2-2, 3-3 जर बाजूला सोडले तर किमान एक तरी इंस्टाग्राम अकाउंट आहे. तुम्हाला जर लोकांपर्यंत पोचायचं आणि फुकट पोचायचं आहे तर हे खूप चांगलं माध्यम आहे. तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यावं का, तर जरूर यावं. पण जसं शार्दूल म्हणाला तसं काय येतोय ना हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला कशासाठी जायचं आहे तिकडे, मला काय, मी एक व्यक्ती आहे, मला माझे काहीतरी विचार पोचवायचे, त्याच्यामुळे मला माझा अजेंडा माहिती आहे की मला काय करायचं आहे. मी एक ब्रँड आहे, मला माझं प्रॉडक्ट विकायचं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे माझं काय कारण काय आहे. जर कारण माहिती असेल ना तर त्यानुसार तुम्हाला कॉन्टेंट बनवता येतो आणि तसा पद्धतीनं योग्य ऑडियन्सपर्यंत पोहोचवता येतो. म्हणजे नाहीतर मग एक तर सुरुवातीला सगळ्यांना का माहिती असण्याची गरज आहे का, कारण असं होऊ शकतं ना की आता मी प्रत्येकाला काही विचारांची क्लॅरिटी असते असं नाही ना. पण जर ती असेल तर ते मॉनिटाईज करता येईल. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉन्टेंट क्रिएशन म्हणतोय त्यावेळेस एकतर हे इतकं डिमांडिंग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण क्रिएशनकडे फुल टाईम प्रोफेशन म्हणून बघायला लागतो त्यावेळेस आपण त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघतोय का, मला फक्त आवड म्हणून करायचं आहे, मला फक्त 4 लोक नंतर खाली सोसायटीमध्ये कोणीतरी भेटणार आहेत आणि म्हणणार आहे अरे यार काय मस्त व्हिडिओ होता, काय छान डान्स केला, यात मी खुश आहे का. जर ते असेल तर मग ओके ना. पण जर तुला तीही अपेक्षा नाही आहे, त्याच्या पुढे जाऊन तुला हवं आहे की कुणीतरी मला ब्रँड यावा, त्याने स्पॉन्सर करावा, त्याचं एखादं प्रॉडक्ट मी एन्डॉर्स करावं, तर त्यासाठी मी ते बिझनेससारखं ट्रीट करणार आहे. तर ज्यावेळेस या गोष्टींची उत्तर मला हो पडतात त्यावेळेस मग मला त्याला काहीतरी कारण द्यावं लागतं की मला का करायचं आहे हे. जर ती क्लॅरिटी आली तरच मला त्यातनं पैसे कमवता येणार आहेत आणि जिथे जायचंय तो रस्ता नेव्हिगेट करता येणार आहे. हे फार कॉम्प्लिकेटेड होतं, हे फार पुढचं झालं. माझा प्रश्न असा आहे की सगळे करतायत, जसं कोणी डान्स करतंय, कोणी कुकिंग करतंय, कोणी काय करतंय आणि थोड्याफार प्रमाणात त्यांना लोक ओळखायला लागली आहेत किंवा ऑर्डर्स पण येत असतील वगैरे असं. तर मला असं वाटतं की का करावं, तर सगळे करतायत म्हणून असं सुद्धा उत्तर असू शकेल. तेही असू देत ना, तेही असू देत ना उत्तर, पण त्याची तरी क्लॅरिटी असावी. बरं, आता सपोज सिम्पल प्रश्न आहे की मला असं वाटतं की
मी पण हे करावं का, तर सगळे करतायत, तर मी कशी सुरुवात करावी. म्हणजे माझं इंटेन्शन काही असू दे, सगळे करतायत, कोण नाच करताय, कोण काय करताय, आणि असं वाटतं अरे वा लाईक्स येत आहेत, कमेंट टाकतायत, आणि कारण ती एक क्रेज आहे. तर मग सुरुवात कशी करायची. मला त्याच्या आधी कोणीही करावं, काही म्हणजे इच्छा होतीये, फॅड आहे म्हणून, किंवा मला आवडतं हे करून मला 4 लाईक्स मिळवायच्यात, काहीच हरकत नाही, त्याच्यात काहीच गैर नाही आहे ते करण्यात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, एक सिम्पल गणित सांगतो, मग आपण सुरुवात कशी करावी. हे गणित समजल्याशिवाय पुढे जाऊ नये असं माझं मत आहे. की आपण साधारणतः ऑन अन ॲव्हरेज एखादा नॉर्मल माणूस इंस्टाग्रामवरती 500 ते 1000 लोकांना फॉलो करत असतो, ॲटलिस्ट 500 लोकांना फॉलो करत असतो, किमान 30-40 हॅशटॅग्स फॉलो करत असतो, आणि त्या 500 पैकी प्रत्येकजण काहीतरी कॉन्टेंट करत आहे. जर तुम्ही रील काय म्हणतात मीम पेजेस फॉलो करत असाल, किंवा विरल बियानी सारखे पेजेस फॉलो करत असाल, तर ते दिवसाला 30-30 कॉन्टेंट पीसेस टाकतात. सो ॲक्च्युली देर आर 2000 कॉन्टेंट पीसेस आहेत इंस्टाग्रामवरती जे तुमच्यापर्यंत पोहोचायला पळत आहेत. त्यातले फक्त 200 कॉन्टेंट पीसेस तुम्हाला दिसणार आहेत. सो त्या 200मध्ये यायला तुम्ही तेवढं भारी कॉन्टेंट केला पाहिजे, तरच ते त्या 200मध्ये पोहोचणार आहे. सो त्याला 10 फिल्टर्स लागतात. काय फिल्टर्स लागत आहेत की ते तुमचे मित्र लाईक करतायत का, त्याच्यावरती कॉमेंट करतायत का, किती वेळ बघतायत, किती जणांना शेअर करतायत, त्याच्यावरती त्यांच्या इमोशन्स काय ट्रिगर होत आहेत, त्या टाईपचा कॉन्टेंट ते आधी बघतायत का, ते पुढं सगळं असे खूप फिल्टर्स येतात. हे समजून घेऊन त्याच्यात मला 200मध्ये पोहोचायचं आहे, ह्याच्यासाठी मी कष्ट कितीदा करू शकणार आहे. हे एकदा करेन, दोनदा करेन, असं 3-4 रील्स करून सोडणार असेल तर ठीक आहे, हरकत नाही. पण जर मला कन्सिस्टंटली ते कॉन्टेंट क्रिएटर व्हायला तर मला कन्सिस्टंटली ते करत राहावं लागेल. आणि ते जर जमणार नसेल तर मग प्रश्न आहे. म्हणून मग व्हाय इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा व्हाय सॉलिड नसेल, तुम्हाला का करायचं आहे हे त्याचं जर इतकं मजबूत उत्तर नसेल ना, तर तुम्ही ते 3-4 जागा अरे काही नाही, हे वर्कच होत नाही रे, हे काही आपलं काम नाही असं म्हणून तुम्ही सोडून द्याल. म्हणून तो व्हाय ठरवला की ॲटलिस्ट तुम्हाला तो व्हाय सापडेपर्यंतचा तरी व्हाय ठरला असावा पाहिजे तुमचा, असं माझं. आणि जर सुरुवात करायची आहे ना, तर मला वाटतं एक 2-3 पॅरामीटर्स लावता येतील. की जर मला सुरुवात करायची तर मी काय ऑफर करू शकतो त्या कॉन्टेंट पीससाठी. म्हणजे काय आता इतके मल्टिपल फॉर्मॅट्स आता ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेत ना, त्याच्यामुळे मला काही नवीन फॉर्मॅट शोधून नाही काढायचा आहे. मग मी व्लॉग करू शकतो, मग मी पॉडकास्ट करू शकतो, मी काहीतरी कॉमेडी स्क्रिप्ट लिहू शकतो, ती ॲक्ट करून प्रेझेंट करू शकतो, मी आणखीन काहीतरी वेगळा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवू शकतो. तर आता फॉर्मॅट्स इस्टॅब्लिश्ड आहेत. तर मी त्या फॉर्मॅटमधलं काय गोष्ट मला जमू शकते. तर त्याच्यामुळे परत फर्स्ट क्वेश्चन स्वतःपुरता आहे की मला काय ऑफर करायचं आहे त्या प्लॅटफॉर्मसाठी. दुसरी परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय चालतं आहे आता, म्हणजे याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. ट्रेंडिंग काय आहे, ते किती काळ तसं राहणार आहे. म्हणजे आता बऱ्याच लोकांना असंही वाटतं की अच्छा हे पॉडकास्ट करायला लागले, म्हणजे आमच्या बाबतीत हे पॉडकास्ट करायला लागले, पॉडकास्ट चालत होते आणि म्हणून यांचं बूम झालं. पण ते तसं नाही आहे. आम्ही ज्यावेळेस पॉडकास्ट करायला लागलो त्यावेळेस हार्डली कुणीतरी मराठीत पॉडकास्ट करत होतं. हिंदीत इंग्लिशमध्ये पॉप्युलराईज होत होते. आम्ही दोघंही सिमिलर फील्डमध्ये युट्यूबमध्ये गेली बरीच वर्ष काम करत असल्यामुळे माहीत होतं की आता हे पॉडकास्टचं एक पिकअप करणार आहे. म्हणजे हळूहळू पॉडकास्ट आपल्याला दिसायला लागतील वगैरे वगैरे गोष्टी होतील. याचा एक साधारण मार्केटचा अभ्यास होता. तर तुम्हाला बेसिक अभ्यास तरी असायला पाहिजे की आत्ता मी जे करतो आहे ते चालणार आहे का. तर त्यासाठी थोडा रिसर्चही गरजेचं आहे की आपण इतर गोष्टी फॉलो करतो आहे का. म्हणजे आपल्याकडे आता यूट्यूबवरती जो काही कॉन्टेंट येतो साधारण ते ट्रेंड्स आपल्याला US कॅनडा मार्केटमधनं दिसतात की आत्ताचे कॅनडाचे कॉन्टेंट क्रिएटर्स काय करतायत, USचे काय करतायत, ते पुढे 4-5-6 वर्षांनी आपल्याकडे दिसतील. तर या तरी बेसिक अंडरस्टँडिंग असल्या पाहिजेत. म्हणजे परत मी वाय यासाठी परत मला महत्त्वाचा वाटतो, मला माहिती असलं पाहिजे ना मला किती काळ करायचं आहे. म्हणजे मला माहिती आहे की आता काय लाईक्स मिळत आहेत, हे वाटतंय ते वाटतंय. जर माझ्यासाठी हे नाही आलं तरी मी हे कंटिन्यू करणार आहे का. तर त्या टाईमसाठी सस्टेन करण्यासाठी वाय इज इम्पॉर्टंट. आणि मग बाकी हे 2-3 पॅरामीटर्स लावले तर एक आय थिंक सापडतं की नाही आता मला बहुतेक इंटरव्ह्यू करता येणं सोपं आहे बाबा. तर मला काहीतरी विचारायचं समोरच्यांना, मला गप्पा मारायला आवडतं, तर पॉडकास्ट कर, आता चालता येतंही. आणि मग साधारण अभ्यास करायचा, त्याचं मॉनिटायझेशन कसं करता येतील. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.